गोव्याला जायचा प्लॅन चालू आहे आणि आंबोली मार्गे जाणार असाल तर या हॉटेलला जेवायला थांबणं हे शास्त्र असते. प्रवास कितीही केला तरी काही क्षण आयुष्यभर थांबतात. मित्रांसोबतचा गोव्यातील हा सूर्यास्त माझ्या त्या क्षणांपैकी एक आहे, जो मला लाईफ टाईम मेमरी देऊन गेला. अशा गोष्टींना कधीच वाईट म्हणू नये किंवा त्याचा रिग्रेट करू नये की ज्याने एकेकाळी आपल्याला आनंद दिला. तर का नाही, आम्ही निघालोय चिरोडा बीचला, गोव्याजवळ आहे. आणि समीर पाटलांचं चॅलेंज होतं आपण इलेक्ट्रिक गाडी घेऊन जायचं. चॅलेंज आम्ही ऍक्सेप्ट केलंय आणि गाडी इलेक्ट्रिक घेऊन निघाली. बाहेर पडलोय आणि बघूया आमचा प्रवास सगळा इलेक्ट्रिक गाडी कुठे काय अडचण येत आहे का. आणि समीर पण पहिल्यांदाच एवढ्या लांब इलेक्ट्रिक गाडी घेऊन निघालय. लेट्स सी. 93% चार्जिंग झालंय. एकदा इथं फुल झाली की डायरेक्ट शिरोडा बीच गोव्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हल आणि पुढचे व्हिडिओ येत असतात. आम्ही कोल्हापूरमधून निघलो होतो, आंबोली मार्गे निघालो होतो आणि आंबोलीमध्ये पोहोचलो. आंबोलीचा हा मोठा धबधबा बघितला आणि पुढे निघालो. तर आता आपण आंबोली घाटात आलोय. जनरल लोक सगळे आंबोली घाटाचा जो पहिला मोठा धबधबा आहे तिथे थांबत असतात बघायला. परंतु आपण आंबोलीच्या मेन धबधबा आहे तिथून जरा समोर आला की तुम्हाला अशा शिड्या दिसतील. तिथं पण एक धबधबा आहे आणि इथं अजिबात गर्दी नसत्या. तर चला आपण हा धबधबा बघूया आता. तर एकदम पूर्ण खडा चढ आहे असा, पण इथं अजिबात गर्दी नाही, त्यामुळे भारी आहे. आता आंबोली धबधब्याला खूप गर्दी असते पाठीमागं, मेन धबधबा आहे त्याला. आणि इथं तुम्ही पावसाळ्या सीझन मध्ये आला तर तुम्हाला पाणी पण खूप मोठं बघायला भेटून जाईल इथं. आणि हा आहे धबधबा. पाणी आता कमी आहे बट खूप भारी वाटते गर्दी नसल्यामुळं. दुपारच्या जेवणासाठी आपण आलो होतो श्री महालक्ष्मी भोजनालय, भालेकर खानावळ, सावंतवाडी इथं. तर याचा फुल ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तो पण जाऊन नक्की बघा. त्यामध्ये फुल हॉटेलचा रिव्ह्यू दिलेला आहे. मिरची आणि बाकीचं काय काय टाकलेलं दिसतंय आपल्याला. तर आपण आता स्टार्ट करतोय. एकदम युनिक टेस्ट आहे, एक नंबर लागत असत्या. आपण स्टार्टरसाठी कोळंबी ऑर्डर केलेले होते, कोळंबी आलेले आहे. कोळंबीची साईज पण एकदम मोठी होती आणि फ्राय पण एकदम बेस्ट झाला होता. यांच्याकडे फिश थाळीमध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन भेटून जातील. आम्ही यांची चणक, पापलेट आणि सुरमई थाळी ऑर्डर केली होती, तिन्ही पण थाळ्या बेस्ट होत्या. यांची कोळंबी करी आणि सोलकढी एकदम टॉप नॉच विषय आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो होतो सावंतवाडी येथील मोती तलाव होता, तिथं थोडी विश्रांती केली आणि तिथून पुढे गेलो शिरोडामध्ये. तर आपण आता शिरोडामध्ये पोहोचलोय. शिरोडामध्ये आपण इथे एका रिसॉर्टवरती थांबलोय. तुम्ही बघू शकता आता ते पूर्ण रिसॉर्ट प्रॉपर्टी आहे आणि आज अजून तर कोणीच नाही, फक्त आम्हीच आहे रिसॉर्टमध्ये. छान आहे, एकदम सगळे ग्रीनरी वगैरे आहे, नॅचरल आहे, पूर्ण ग्रीनरी आहे. आणि छोटे छोटे हे आहेत, त्याच्या वेगवेगळ्या असे रूम केलेले आहेत. एकदम कोझी रूम्स आहेत, मस्त आहेत. आणि याचं वैशिष्ट्य की जस्ट 2 मिनिटावरती इथून चालत गेले 2 मिनिटांमध्ये आपल्याला डायरेक्ट बीचवरती जातात, शिरोडा बीचवरती. चला तुम्हाला दाखवतो मी बीच. अशा गोष्टींना कधीच वाईट म्हणू नये किंवा त्याचा रिग्रेट करू नये की ज्याने एकेकाळी आपल्याला आनंद दिला. डायलॉग बिलॉंग्स टू. हे पूर्ण प्रॉपर्टीज आहे, एकदम पूर्ण ग्रीन आहे नावाप्रमाणे. इकडे पूर्ण बघा, हे सगळे ग्रीनरीच आहे पूर्ण इथं आतमध्ये. सर पुढे गेले की बीच येणार आहे. अजून हॉटेलची प्रॉपर्टीज आहे इकडे. हे सगळे समुद्राची वावायला इकडे. अँड फायनली
शिरोडा गोव्याच्या सीमेवरचा आणि महाराष्ट्रामधील शेवटचा असा हा शांत समुद्रकिनारा. गर्दीपासून दूर शांततेत स्वतःला शोधायचा असेल तर शिरोड्याचा हा बीच तुम्हाला नक्की आवडेल. गोव्याला तर सगळेजण जात असतात, शिरोडला जाणारे खूप कमी लोक असतात. इथे गर्दी नाही, फक्त शांतता आणि मला सुकवणारा व्ह्यू. मायासारखे तुम्हालाही शांत जागा आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असे मनाला शांतता देणारे आणि खूप कमी क्राऊड असणारे बीचेस फक्त आपल्याला महाराष्ट्रामध्येच बघायला मिळतील. तर डे 1 आपला इथं संपला होता. आज डे 2 ची सुरुवात झालेली आहे. इथं आम्ही जिथं थांबलो होतो ग्रीनफील्ड रिसॉर्ट, एकदम छान आणि मस्त होते. इथलं जेवण वगैरे सगळ्याच गोष्टी भारी होत्या. आता डे 2 ला आपण आता गोव्यामध्ये निघालोय. आता पहिल्यांदा रेडीच्या गणपतीला जाणार आहे आणि तिथून पुढे मग गोव्यामध्ये जाणार आहे. तर आपण आता आलोय रेडीच्या गणपतीला. कसा व्ह्यू बघा. तर आपण आज एका अशा मंदिरामध्ये निघालोय जे 1976 साली इथं अस्तित्वात नव्हतं आणि याची जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. तर 1976 साली येथील एक स्थानिक रहिवासी आहेत, त्यांना याचा एक दृष्टांत झाला आणि ते दृष्टांत झाल्यानंतर ती मूर्ती इथं खोदकाम केलं तर ती मूर्ती सापडली. तर हे मंदिर आहे 1976 साली स्थापना झाली आहे इथल्या मंदिराची. आणि आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी इथे जी मूर्ती सापडली, जी मूळ स्वरूपात कोणत्या प्रकारमध्ये होते आणि आता जी मूर्तीचं जे काय स्थान आहे ते पण दाखवतो. ही जी मूर्ती दिसते तुम्हाला, ही जी ज्या वेळेला या मूर्ती सापडली इथं त्यावेळी ते अशा पद्धतीमध्ये होते आणि हे त्याने त्या मूर्तीला ही मूर्ती याने सापडली होती. मूर्तीचं मूळ स्वरूप होतं आणि त्या मूर्तीला नंतर आता अशा स्वरूपामध्ये आपली फेरी आल्या, त्यात आपली गाडी आहे ती फेरीत घालायची. फेरीत आपल्याला जायचं. या फेरीत इकडे बसायचं महाराष्ट्रामध्ये आणि पलीकडे जाऊन उतरायचं डायरेक्ट गोव्यामध्ये. गोवा दिसायला लागल्यावर सगळ्यांचा मूड एकदम ऑन झालेला होता आणि ही फेरी आपल्याला पलीकडे नॉर्थ गोव्यामध्ये क्वेरियम बीच जवळ नेऊन सोडते. फेरी आपल्याला आता तिकडे घेऊन जाणार आहे. आम्ही या गेलो तिथे प्रॉब्लेम नाही कसं होईल. बराच वेळ झाला तर फेरीचं सेटिंग ना ते लागलं ती पण काही चुकीचं बसलं होतं. एका आल्याकडे लय अडचणी व्हायला लागली. परफेक्ट ड्रायव्हर, गाडी आतल्यात फिरवून लगेच आता आमची गाडी व्यवस्थित निघते. फायनली कशी बशी करत गाडी फेरीमधून बाहेर काढली आणि गोव्याच्या मेनलँडमध्ये एंट्री केली. आणि आपण बघू शकतो आता गोवा आणि महाराष्ट्र बॉर्डरवरतील जी गावं आहेत आणि जी खाडी आहे त्यातलं सुंदर दृश्य. तर आपण आता फेरीमधून आलो. फेरीमधून आतमध्ये आल्यानंतर नॉर्थ गोव्याचं पहिलं बीच लागते क्वेरियम बीच. तर आपण आता क्वेरियम बीचला बघायला जाणार आहे. एकदम भारी नजारा आहे, या तुम्हाला दाखवतो. या बीचचं वैशिष्ट्य असं आहे की इथं भरपूर फॉरेनर लोक तुम्हाला बघायला मिळतील. फॉरेनर लोकांमध्ये हा बीच खूप प्रसिद्ध आहे. तसेच इथं तुम्हाला गोव्याच्या इतर बीचपेक्षा शांतता भेटेल. गोव्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही बीचवर एवढी शांतता बघायला मिळणार नाही. याच्या जवळ तुम्हाला क्वेरियम केव आहेत, ते केव पण जाऊन तुम्ही बघू शकताय. केव पण एकदम छान आहेत, फोटोग्राफ वगैरे तिथं खूप छान येतील. तर आता आपण दुपारच्या जेवणासाठी इतर गोव्यातील एक प्रसिद्ध जुनं हॉटेल आहे, हॉटेल विश्वनाथ, तिथं आलेलं आहे. चला आतमध्ये आता बघूया. नमस्ते. तर आम्ही घेतलेली इथं गोवन व्हेज थाली आणि या व्हेज थालीमध्ये राईस, लोणचं, सलाड, बटाटो, भेंडीची भाजी आहे, पापड आहे, डाळ आहे, एक वाटाण्याची आमटी आहे, हे काय सोलकढी.
हे भावानो तिथं काही काही गोष्टींची अशी हाईप करून ठेवल्या. तिथं स्वीट लेक म्हणून एक पॉईंट आहे, त्या पॉईंटला गेलो होतो. जायचं 2-2.5 किलोमीटर, याचं 2-2.5 किलोमीटर, आणि बघायला काय माहिती बारकं तळ. त्यामुळे काही माझं तर सजेशन आहे, इकडे अजिबात जाऊ नका. नॉट ॲट ऑल वर्थ इट. अशा या गल्लीबोळातून आपण स्वीट वॉटर लेक नावाच्या एक हाईप झालेल्या ठिकाणी गेलो होतो, जिकडे काहीच नाही आहे. आणि वी डू नॉट रेकमेंड दिस प्लेस ॲट ऑल. तुम्ही जाऊ नका. जाण्याचा रस्ता पण तुम्ही बघू शकता किती चिंचोळ आहे. आणि तिकडे पोचेपर्यंत वाटेमध्ये तुम्हाला खूप सारे शॉप्स लागतील, खूप सारे ओपन रेस्टॉरंट्स लागतील, पण तिकडे गेल्यानंतर खरंच काही नाही आहे. तर आपण आता स्वीट लेक बघून आल्यानंतर चापोरी पूर्ण निघालो. साऊथ आणि नॉर्थ गोवा याच्यामध्ये पण ऐकलेलं आहे. थोडासा ट्रेक आहे 5 मिनिटाचा. 5 मिनिटं तुम्ही किल्ल्याच्या वरतीपर्यंत पोहोचू शकता. चापोरा फोर्ट हा 17व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला. संपूर्ण जांभा दगडामध्ये हा किल्ला बांधलेला आहे. चापोरा फोर्ट म्हणजे गोव्याच्या एकदम आयकॉनिक स्पॉटला आहे. इथं दिल चाहत्यापासून ते इंस्टाग्राम रील्स पर्यंत हा फोर्ट म्हणजे एकदम फिल्मी लोकेशन आहे. इथं वर येण्यासाठी थोडं चढाव आहे, पण वर पोचलं की नजारा पाहून एकदम आपलं मन समाधान होतंय. समोर दिसणारा अरबी समुद्र, आजूबाजूची हिरवा आहे आणि एकदम शांत, एकदम भव्य. जर तुम्ही गोव्याला याचा प्लॅन करत असाल, तुमच्या प्लॅन मध्ये हा स्पॉट नक्की समाविष्ट करा. चापोरा फोर्ट वरून दिसणारा हा एक अप्रतिम व्ह्यू बघू शकतो आपण. एका बाजूला समुद्र किनारा, दुसऱ्या बाजूला अशा डोंगर, माडांच्या झाडांनी भरलेला अप्रतिम. 6 वाजता आलो होतो इथे. 10 वाजता किल्ल्यावर बंद झालाय. त्या 5 सोडून नाही आम्हाला. 5:30 पासून बंद होते. यायचं असं त्याच्या अगोदर या. पूर्ण दिवसाचा पूर्ण मूड गेलेला आहे. ते स्वीट लेकला गेलो तिथं पण तसं काय झालं. इकडे किल्ल्याला आलो, इथं पण सगळं तसं काय झालं. ठीक आहे, व्ह्यू बघू शकतो. मित्र आहे चांगला. चापोरा फोर्टवरचा हा सूर्यास्त म्हणजे एकदम लय भारी नजारा. आम्ही मित्र तिथं बसलो होतो. सूर्य हळूहळू खाली जात होता. गोवा का आवडते तर तिथे अशा काही लाईफटाईम मेमोरीज क्रिएट होतात. फायनली रूम मध्ये आलोय. ॲम्बियन्स आहे एकदम भारी आहे. छोटीशी पॅन्ट्री आहे. कॉफी ठेवलेत. आवडते कॉफी पण आहे आपली. रूम मध्ये चेक इन झालंय. त्यानंतर आता जेवायसाठी तर ओम साई गोवन फिश म्हणून एक रेस्टॉरंट आहे. आता टाकतो कॅप्शन मध्ये. चालू जेवणासाठी हे यामध्ये आहेत ते सगळ्या फिश थाळ्या. हे इथले काही लोकल फूड आहेत. पाऊस, पुलाव, रॉस ऑमलेट, कॅफरेल. ही आपण घेतली होती गोवन पोर्तुगीज स्टाईल मधली गोव्यातील फेमस डिश रॉस ऑमलेट. याच्यामध्ये ऑमलेट वरती गोवन पद्धतीने बनवलेला करी टाकलेली असते. एकदम छान लागते. याचा फुल ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तो पण नक्की बघा. एकदम बेस्ट चव लागत्या. युनिक आहे. अशा पद्धतीत कधी खाल्लं नव्हतं आपण. एकदम मस्त. हे जे दुसरं ऑर्डर केलं होतं ते कॅफरी आहे. यामध्ये पूर्ण चिकन आहे आणि चिकनला ना याचे जे गोवन मसाले आहेत त्याचं स्टफिंग केलेलं आहे आणि त्यासोबत एक आयनी रस्सा मिळतो इथं आणि सगळं आपल्याला पावासोबत खायला आहे. स्मोक केलेला आहे आणि त्यामुळे एकदम त्याचे मसाले जे आहेत ना परफेक्टली मॅग्नेट झालेत आणि एकदम हे भारी लागतं. चिकन इथं आपण आणखीन एक डिश ऑर्डर केले होते, प्रॉन्स पुलाव. ट्राय करतो. बेस्ट टेस्ट, एकदम बेस्ट आहे. प्रॉन्स पण त्यामध्ये बॉईल केलेले. एकदम म्हणजे एकदम खतरनाक टेस्ट लागतं. बेस्ट आहे. काल जिथं थांबलो होतो तिथे काही इंडोर गेम पण होत्या.
ते छोटासा स्विमिंग पूल होता आणि त्यामुळे इकडे एंट्रन्स आणि कॅफे होता त्यांचा. इकडे कॅफे आहे छोटा. आपले दिवस डे 3 ची सुरुवात झालेली आहे आणि आपण आज पूर्ण गोवा ट्रिपचं पॅकअप करून निघालोय. पण सुरुवातीला आपण आता कॅफे प्रवीणमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी जातोय. कॅफे प्रवीणमध्ये ऑथेंटिक गोवन स्टाईल व्हेजिटेरियन ब्रेकफास्ट खूप फेमस आहे इकडे, तर त्याची टेस्ट घ्यायला आपण आता चाललेलो आहोत. काही ऑथेंटिक गोष्टी खायचं म्हणले की अशा गल्लीबोळातनं जायला लागते. सिवलियमच्या या फिश मार्केटमधून आम्ही पुढे गेलो. पुढे गेलो आम्हाला लागले हे चापोरा रिव्हर आणि चापोरा रिव्हरच्या साईडलाच हे आहे 40 वर्ष जुने कॅफे प्रवीण. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया कॅफे मध्ये काय काय भेटतंय ते. जिकडे आपल्याला खूप छान छान व्हेजिटेरियन ऑथेंटिक गोवन फूडच्या रेसिपीज खायला मिळणार आहेत. आता एक मिरची भजी मागवलेली आहेत आणि एक समोसा. एकदम गरम आणि कुरकुरीत भजी आहेत. हे चना भाजी, टमाटर भाजी आणि समोसा सोबत खायला आहे. एकदम स्पायसी वगैरे काय नाही, तिखट नाही आणि एक युनिक टेस्ट लागते याची. जे पंजाबी चना भाजी टेस्ट नाही, एकदम माइल्ड टेस्ट आहे. हे टमॅटो भाजी, टमॅटोचे जे कच्चे टमॅटो असतात त्याची ग्रेव्ही आहे आणि मिक्सचर आहे. त्यामध्ये तुम्हाला इथं बटाटो पण दिसेल, बटाटोचे पीस पण आहेत आणि याची पण टेस्ट एकदम माइल्ड आहे. त्यातलं कोणतीच गोष्ट तिखट वगैरे असं काही नाही, बेस्ट टेस्ट लागते याची. आणि या पोळीसोबत किंवा पावासोबत हे एकदम खायला चांगलं वाटतं. ही यांची गोवन स्पेशल मिक्स व्हेज आहे, जे आपण पावभाजी करतो त्या टाइप मध्ये, बट याची चव आहे ना एकदम वेगळी आहे. इथले लोकल जे मसाले आहेत. नाश्ता करून झाला आणि शेवटला आपण आता शिरा मागवलाय. ठीक चव आहे, बाकीचे पदार्थ बेस्ट क्वालिटी आहे, याची ॲव्हरेज चव आहे. आणि याचा बेस्ट पार्ट मध्ये इथे तुम्हाला फूड सोबत व्ह्यू पण मस्त मिळतोय. हॉटेलमध्ये बसताय तिथूनच बघा व्ह्यू, बघा बाहेर. बेस्ट व्ह्यू आहे इथून. एकदम बेस्ट नाश्ता भेटला खायला सकाळ सकाळी. एकदम जी गोवन स्टाईल आपल्याला पाहिजे होता, ऑथेंटिक फूड आपण इथलं रिव्हील करतोय, तो नाश्ता खायला भेटलाय. आज दुपारच्या जेवणासाठी आपण ऑथेंटिक गोवन फूड ट्राय करणार होतो. तर असं एक हिडन जेम आहे इकडे, होममेड गोवन फिश करी राईस. आणि तुम्ही बघू शकता इकडे येण्यासाठी जो रस्ता आहे तो खूपच अरुंद आहे एका बाजूला, जिकडून फक्त आणि फक्त 2 व्हीलर येऊ शकतात. तर इथं आपण ऑथेंटिक रेस्टॉरंटमध्ये जिथं आपल्याला फिश घेतलाय, किंग फिश घेतलेला आहे आपण. त्यामध्ये राईस दिलाय, किंग फिश आहे, लोणचं, बुर्जी, सलाड, सोलकढी, ही कोबीची भाजी आहे आणि फिश करी. एवढं काय आहे यातलं. पहिल्यांदा मी सोलकढीपासून सुरुवात करतोय. बेस्ट आहे. ही आहे ती गोवन ऑथेंटिक थाळी आहे, जेव्हा तुम्हाला चपाती, भाकरी, रोटी असलं काय भेटत नाही इथं. राईस, फिश आणि करी, दॅट इज अ बेसिक. एकदम ताजा आणि बेस्ट लागतो त्यावेळेला. रवा फ्राय केलेला फिश आहे, मस्त लागतं एकदम. फिश करी आणि राईस खाऊन बघूया. एकदम बेस्ट, एकदम भारी करी लागते. टेस्ट एकदम माइल्ड आणि जे प्रॉपर गोवन चव असते ती भेटली मला इथं. राईस आणि करी बेस्ट कॉम्बिनेशन आहे. राईस करी कॉम्प्लिमेंटला आपल्याला बटाटो आणि एक मिक्स भाजी आहे. ओव्हरऑल बेस्टच आहे. तर आपण आता गाडी चार्जिंग केली, 100% चार्ज झाली आपली गाडी. सावंतवाडीच्या अलीकडे 20 किलोमीटर आहे आता आणि आता कोल्हापूरला निघणार आहे. 4 ते 5 तासाची जर्नी आहे आता कोल्हापूरपर्यंत.
तर अशा पद्धतीने आपण आता कोल्हापूरमध्ये पोचलेलो आहे आणि जेवण पण झालं आहे आणि आपल्या ट्रिपची सांगता करत आहे. आणि इलेक्ट्रिक गाडी घेऊन गेलो होतो, त्याला पण चार्जिंगचा कुठेच काही इश्यू आला नाही. समीप पाटील यांनी वेल प्लॅन केलेलं होत्या सगळ्या गोष्टी, त्यामुळं व्यवस्थित झाली ट्रिप आमची पूर्णपणे. आणि फायनली गावामध्ये पोचलो मी. जर तुम्हाला गोव्यात येण्याचा विचार असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या आणि या सुंदर अनुभवाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गोव्यातील कोणता अनुभव आवडला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.